मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यासंबंधीचा महत्त्वपूर्ण ठराव आज विधान परिषदेत आवाजी बहुमताने मंजूर झाला। सध्या अस्तित्वात असलेल्या केंद्र सरकारच्या अवयव प्रत्यारोपण अधिनियमाच्या किचकट प्रक्रियेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात। सुधारित कायद्यामुळे यातल्या गैरव्यवहारांना आळा बसणार आहे। गरजूंना सहजच अवयव उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे या ठरावाचं सर्वांनीच स्वागत केलंय। पाहूयात एक विशेष वृत्तांत। केंद्र सरकारचा मानवी अवयव प्रत्यारोपणासंबंधीचा 1994 चा कायदा आहे। रोग निवारणासाठी, मानवी अवयव काढून टाकण्यासाठी, अवयवांचं प्रतिरोपण करण्यासाठी, त्याचबरोबर मानवी अवयवांचा व्यावसायिक व्यापार करण्यास प्रतिबंध घालणारा हा कायदा आहे। पण त्यात अनेक त्रुटीही आहेत। त्या दूर होण्याची गरज निर्माण झाली होती। महाराष्ट्रानं यात पुढाकार घेऊन ही दुरुस्ती आज केली आहे। किडनी प्रत्यारोपण, कॅडेव्हर लिव्हर प्रत्यारोपण आणि नेत्रपटलाच्या प्रत्यारोपणासाठी ही सुधारणा खूप महत्त्वाची ठरणार आहे। आता सध्या जास्त निकडीची गरज म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट, नंतर कॅडेव्हर लिव्हर ट्रान्सप्लांट आणि तिसरं कॉर्निया ट्रान्सप्लांट अशा प्रकारच्या ट्रान्सप्लांटसाठी, अवयव रोपणासाठी, प्रत्यारोपणासाठी हा कायदा उपयोग। किडनीमध्ये आज आपण अनेक रॅकेट्स पाहतोय आणि या रॅकेट्समुळे आपल्याला अनेक जे किडनी दाते असतात आणि जे किडनी घेणारे असतात यांना खूप मोठा संघर्षाचा सामना करावा लागतोय। आज ते डायलिसिसवरती असतात। देशामध्ये लाखो लोक किडनीचे आजार आहेत आणि आज शेकडो लोकांना किडनीची आवश्यकता केवळ महाराष्ट्रामध्ये आहे। पण दुर्दैवाने या रोपणासाठी आपल्याला बऱ्याच कायदे कचाट्यातून जावं लागतंय। अनेकांना किडनीची गरज आहे, परंतु रक्ताचं नातं नसेल तर त्याला किडनी मिळणं अशक्य होतं। त्यामुळे गैरव्यवहार वाढत होते। किडनीची रॅकेट तयार झाली होती। पर्यायानं गरजूंना त्रास तर होतच होता, पण पैसाही पाण्यासारखा सोडावा लागत होता। आता या साऱ्यातून सुटका होणार आहे। कायदा दुरुस्तीनंतर किडनी दात्यांची सूचीच तयार केली जाईल। त्यामुळे गरजूंना ती हवी तेव्हा उपलब्ध असेल। और उसमें बहुत सारी कानूनी अड़चने हैं, इसलिए उसको सिंप्लीफाई करने के लिए। दूसरा ये कि हम लोगों ने ये भी प्रस्ताव में रखा है कि बहुत सारे जो आजकल नए अभी प्रक्रिया आ गई है, जैसे आप जानते हैं कि स्टेम सेल का ट्रीटमेंट आ गया है, उसका भी ट्रांसप्लांट होता है। अभी रेटिना के बारे में है, कॉर्निया के बारे में है, आंख से संबंधित, लीवर का ट्रांसप्लांटेशन होता है। तो बहुत सारे जो ट्रांसप्लांटेशन है इसको मिला के एक कॉम्प्रिहेंसिव एक्ट बने, जिसमें इस तरह के डोनर्स और जो रेसिपिएंट है जिनको किडनी लगता है या ऑर्गन्स लगता है उनके बारे में एक समन्वित समाधान हो। राज्य शासनाला असं सूचित केलं की अशा प्रकारची एक किडनी दात्यांची जे व्हॉलंटरी डोनर्स आहेत, जसे रक्तदाते असतात त्या प्रकारची किडनी दात्यांची एक सूची तयार करावी आणि ज्या लोकांना अशा प्रकारची किडनी पाहिजे ते आपल्याकडे येतील आणि किडनीसाठी आपल्याकडे ऍप्लिकेशन करतील। आजपर्यंत किडनी स्टोअर, लिव्हर स्टोअर करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा अवयव स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारची योजना नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची सिस्टीम देखील नाहीये। त्याचबरोबर याच्यामध्ये कशा प्रकारचा फॉर्म असा, मरणोत्तर देहदान करायचं असेल, अवयव दान करायचं असेल तर कशा प्रकारचा फॉर्म असला पाहिजे याचे देखील फॉर्म आपल्याकडे उपलब्ध नाहीये। या सर्व त्रुटींकडे राज्य शासनाचं लक्ष वेधलं। आजच्या ठरावामुळे स्टेम सेल, किडनी, नेत्रपटल आदी प्रत्यारोपण करण्याच्या प्रक्रियाही अधिक सुलभ होणार आहेत। कायद्याची अत्यंत गरज असल्यानं तो आवाजी बहुमतानं मंजूर झाला। आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी खास तरतूद करण्यासाठी सरकारी पातळीवर विचार चालू आहे। त्याबरोबर गैरव्यवहार करणाऱ्यांसाठी कायद्याची कुठलीही पळवाट राहू नये आणि गरजूंनाच अचूक लाभ मिळावा यासाठी उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणता येईल। कॅमेरामन विनय लोहितसह प्रवीण लोणकर, ETV न्यूज, नागपूर। क्रीडा आणि